मनुस्मृती डोक्यात येते ना, तेव्हा तुमच्याकडनं मनुस्मृतीसारखे विचार व्हायला लागतात. मागासवर्गीयांना पुढे जाऊच द्यायचं नाही, त्यांना शिकूच द्यायचं नाही. कसले परदेशी जात आहेत. एकदा मनुस्मृती डोक्यात शिरली की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागासवर्गीयांना परदेशी मिळणारी शिकण्यासाठी मिळणारी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचं काय झालंय ते बघूया. पूर्वी 50% वर असले तर तुम्हाला व्यवस्थित हे केल्यानंतर परदेशी जाता येत होतं. आता 75% गुण केले. पूर्वी पूर्ण भत्ता, पूर्ण निर्वाह भत्ता, पूर्ण फीज सगळं मिळत असे. आता त्याची मर्यादा आली 30 लाखापर्यंत. आता हार्वर्डची फीच 50 लाख रुपये. पूर्वी एका घरातनं 2 मागासवर्गीयांना शिकायला जाता येतं. आता ती देखील संख्या कमी करण्यात आली, ती एकावर आणण्यात आली. उत्पन्नाची मर्यादा पूर्वी नव्हतीच, आता ती 8 लाखावर आणण्यात आली. म्हणजे 8 लाखाच्या वरती कोणी कमवत असेल म्हणजे 10 लाख समजूया वर्षाला, तर त्याला जाता येणार नाही. म्हणजे दिल्यासारखं दाखवायचं आणि द्यायचंच नाही. म्हणून मी म्हणतो की जेव्हा मनुस्मृती डोक्यात येते ना, तेव्हा तुमच्याकडनं मनुस्मृतीसारखे विचार व्हायला लागतात. मागासवर्गीयांना पुढे जाऊच द्यायचं नाही, त्यांना शिकूच द्यायचं नाही. कसले परदेशी जात आहेत, कसले चोचले करतायत. तेव्हा मागे काढा फी, काढा शिष्यवृत्ती. नाव दिलंय राजर्षी शाहू महाराजांचं, त्यांचं तरी नाव या शिष्यवृत्तीतनं बाजूला करा. त्यांच्या नावाची तरी लाज राखा. कळलं का मनुस्मृती आल्यानंतर काय होतं ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.